नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. आपण पेरू प्लॉटचे 3 भाग केलेले मागे सांगितलं होता. 2 भाग धरलेले आहेत. त्या 2 भागेमध्ये 15-15चा डिस्टन्स आहे. परंतु आता मागच्या फवारणीपासून आणि काही मटेरियल सोडायचं असेल ते दोन्ही प्लॉट एकत्र केले हे पण सांगितलेलं आहे. हा जो तिसरा प्लॉट आहे हा 3.5 एकरचा आहे. ह्याला आपल्याला मे एंडला छाटणी करायची, म्हणजे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये याचं मेंटेनन्स चालू करायचे. मग आता रेस्ट पिरियडमध्ये आतापर्यंत पाणी वगैरे होतं, मागे दिलेले खतं आतापर्यंत पुरेसे होते. परंतु त्यासाठी काय केलं, हेल्दी पोषण बनवण्यासाठी रेस्ट पिरियडमध्ये आता सगळं मेंटेनन्स करून साफसफाई करून हे गल्ली पाडून ह्याच्यामध्ये शेणखत भरण्यात चालू आहे. आता शेणखत भरताना तुम्हाला मी नेहमी सांगतो, आम्ही इकडून 2 टोपले टाकतो, तिकडे 2 टोपले टाकतो आणि त्याच्यावर आता 500 ग्रॅम फक्त सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. का तर ह्याला आपल्याला आता फोडायचं नाही. सुपर फॉस्फेट टाकून ह्याला हेल्दी कंडिशनमध्ये राहील ही फक्त काळजी घ्यायची. आणि मग ह्याच्यावर आता सुपर फॉस्फेट टाकणे, बेड पाडणे. आता ह्याला पण एक लाईन होती ऑनलाईन, ह्याला पण आता इनलाईन टाकायचं आहे. इनलाईनचं कसं आहे, समांतर पाणी, झाडं मोठे झालेले आहेत, पूर्ण त्याच्यामुळं बाहेर आलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक ड्रिपर खाली किती खत टाकणार, प्रत्येक वेळेस खोदत बसा, त्यासाठी ह्याला इनलाईन टाकून द्यायची आणि दर 4थ्या दिवशी एक पाणी देत राहायचं जवळपास 10 मेपर्यंत. मग त्याला तानावर सोडायचं आणि 31 मे किंवा 1 जूनला ह्याची छाटणी करून ह्याला बाहेर धरायचं आहे. म्हणजे हे काय केलेलं आहे, आता सध्याच्याला जवळपास 5 महिने पेरू चालेल तोडणे इतका झालेला आहे. मग एक प्लॉट हा डिसेंबरमध्ये चालू झाला पाहिजे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 3 महिने महत्वाचे आहेत. आज आता पेरू नये आजची पोषण काय आहे, 60-70 रुपये. आता रेड असेल, रेडची तर हवाई झालेली 160-180 रुपये किलोपर्यंत आहे. आता माझा प्लॅन आहे, आता तुम्हाला मागे म्हटलं होतं, एक प्लॉट मोकळा केलेला आहे लिंबोणीचा, त्याच्यात रेड वन काही लावायची इच्छा नाही. का तर ते लखनौ सारखं लंबुळग आहे, त्याला काही तेवढा रेट मिळेल असं वाटत नाही. जारवी रेड वन हा गोल आहे, त्यासाठी त्याला रेट, पुण्यातली आजची पोषण 180 रुपये किलो. त्यासाठी जर कुणाला बाग वाढवायचा असेल रेडचा विचार करायला हरकत नाही. आणि ह्या प्लॉटसोबत जे शेतकरी राहणार आहेत त्यांनी खतं वगैरे भरून ह्याला रेस्ट पिरियडमध्ये, खतं म्हणजे फक्त सुपर फॉस्फेट आणि शेणखत, आणि त्याला पाणी चालू ठेवा. 15 मेला कटिंग, 10 मेला तानावर सोडा आणि 31 मे किंवा 1 जूनला कटिंग करून त्याचे रेग्युलर प्रॅक्टिकल चालू ठेवा. नमस्कार.